संपलाय गडी बाद झाले ते फक्त एक. व्हॉट अ मॅच. यस इनसाइड आउटचा फरक खेळायचा होता मात्र नंतर डबल मॅच झालं. फलंदाज फक्त बॅटचा फेस करतो दिशा देतोय. अजून एक सिंगल पायामध्ये शतक नवधा दिलं ते निदेश करून मागच्या षटकामध्ये तोच गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. राईट अप द विकेट. अगोदर बॅटचा फेस खोलतोय चेंडू खूप चांगला अगोदर कन्वर्ट करतोय. ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न ऑफचा चेंडू ऑनसाइडला दाखवतोय. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. बाउंड्री 74 मीटरची असते लक्षात घ्या. राईट अप द विकेट. पुन्हा चेंडू याने मात्र स्ट्रोकला करण्याचा प्रयत्न. किरण पवारला चेंडू बीट करतोय. कमी उंची असल्यामुळे हे प्रकार घडतात का आणि चौकार पाहायला मिळतोय. राईट अप द विकेट. अगोदर बॅटचा फेस खोलतोय मोठा फटका कन्वर्ट करतोय आणि याच बरोबर 50 धावा लागतात. 51 धावा मध्ये होते. आयोजक 55 धावा. आता आपण तेच आमंत्रित होतं जज करतोय. फायनल लाच जज करतोय. सिंगल पायर मिळेल 2 धावांचं मानस आमंत्रण होतं का. आता मध्ये तुमच्या भाषेमध्ये सांगायचं तर स्टंपिंग आउट. ऑनसाइडला शपन केल्याचा प्रयत्न सिंगल चितला बेल. गुड्डू चेंडू खाली येतो. गुड्डू स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यांदा फलंदाजाला आहुती द्यावी लागेल. पुन्हा एकदा आहुती द्यावी लागते. 2 गडी बाद या फलंदाजाने केल्या. राईट अप द विकेट. बघा हेलिकॉप्टर शॉटचा पुन्हा वापर केलाय फलंदाजानं. आता पण फलंदाज बाद करेल का. स्ट्राईक साठी असं नियम असणार आहे आणि फलंदाज बाद झाला असता मात्र नाहीये. अजून वेळ आहे फलंदाजाकडे. बघा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करपेटच्या माध्यमातून मिड विकेटला जज करतो किरण पवार. वन्स अगेन 2 धावेचा मानस. व्हेरी गुड आणि बिटवीन द विकेट. अतिशय चांगली रनिंग पाहायला मिळते आणि आपली गुणवत्ता स्पष्ट करतोय. उलटा चेंडू शेवटच्या क्षणामध्ये षटकार दाखवतोय. स्ट्राईक घेण्याचा निर्णय काय होता हे दाखवून देतोय फलंदाज आणि शेवटच्या चेंडू षटकार